बिग बॉस मराठीच्या घरातून पहिल्या आठवड्यात कोण बाहेर जाणार या स्पर्धकाला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत व या स्पर्धकाला सर्वात कमी वोटे मिळाले आहेत. त्यामुळे घराच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोण बाहेर जाणार हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बिग बॉस मराठी 6च्या पहिल्या आठवड्यात भाऊंचा धक्का चांगलाच रंगला आहे. रितेश भाऊंनी आपल्या स्टाईलने घरातील सदस्यांची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली, तर काहींचे भरभरून कौतुक सुद्धा केलेले. बिग बॉसच्या घरात गायिका प्राजक्ता शुक्रे ही 6व्या सीझनची पहिली कॅप्टन झाली. भाऊंचा धक्का प्रेक्षकांना खूप आवडला. शनिवारी भाऊंच्या धक्क्यावर रितेश देशमुखांनी सागर कारंडेचं भरभरून कौतुक केले. त्यांच्या चांगल्याच खेळाबद्दल रितेश बोलला तर तन्वी आणि रुचिताची चांगली शाळा आणि कान उघडणी केली. विशालला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा इशाराही भाऊच्या धक्क्यावर देण्यात आला. आता भाऊंच्या धक्क्यावर दुसऱ्या भागात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नॉमिनेशनच्या पतंग कापण्याच्या टास्कमध्ये एकूण 9 सदस्य नॉमिनेट झाले होते. पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांची यादी दीपाली सय्यद, करण सोनवणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, सागर करंडे, रोशन भजनकर, दिव्या शिंदे आणि राधा पाटील इत्यादी सदस्य नॉमिनेट झाले होते. बिग बॉसची माहिती देण्यात सोशल मीडियावर साईट्स आणि प्रेक्षकांच्या मते या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार जाणून घेऊयात. पहिल्याच आठवड्यात दिव्या शिंदेला भरभरून मते मिळाली आहेत. रोशन, प्रभू शेळके यांची कामगिरी चांगली आहे. राधा पाटील, करण सोनवणे आणि सागर करंडे यांना देखील प्रेक्षकांनी प्रतिसाद मिळत आहे, मात्र त्यांचा गेम अजून उठून दिसत नाहीये. अनुश्री माने, रुचिता जामदार आणि दीपाली सय्यद या सदस्यांना नॉमिनेटच्या दृष्टीने धोका आहे. रुचिता आणि दीपाली यांना सर्वात कमी मते मिळाली असल्याने ट्विट समोर दिसून येत आहे. बिग बॉसच्या घरातून पहिल्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नाहीये. तसेच शेवटच्या क्षणी पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशन नाही असा ट्विस्ट येण्याची देखील शक्यता आहे. बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन होणार की नाही हे तुम्हाला आज रविवारी म्हणजेच 18 जानेवारी वीकेंड का वारमध्ये पाहायला मिळेल. माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.